विवाह हे सगळं काय सुरू आहे? सखूची अवस्था बघताय ना, किती घुसमट होते तिची बघा जरा. नाही मी हात जोडते तुमच्या पुढे. सखू संत नाही झाली तरी चालेल, ती थोर नाही झाली तरीही चालेल, पण ही विटंबना थांबवा. थांबवा ही प्रतारणा. हो, मलाच बघवत नाही आता. बघा जरा, लोकांचा क्रोध, घृणा, निंदा, छळ हा सगळा घुसमट करणारा काळोख आहे. प्रकाशाची तिरीप तरी आहे का हो तिच्यापाशी? आणि या काळोखात सखूचं आयुष्य कसं बहरणार? आणि आहे काय म्हणता हो? हा, नाही बस, त्यांना पुरे झालं. आनंदाचा, आत्मसन्मानाचा, संजीवनी देणारा प्रकाश आणा आता तिच्या आयुष्यात. कोमेजून जाईल हो. देवी, प्रकाशाचा जन्म हा काळोखाच्या गर्भातूनच होतो. नाही नाही नाही, मला ना आता हे तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. मोठे मोठे शब्द वापरून दुःख कमी होणार नाहीये. बरं बरं बरं, एक शब्दही वापरत नाही. तुम्ही असं करा, डोळे मिटा. अहो मिटा. हा, आता 300 वर्ष पुढे काय होणार आहे हे तुम्हीच बघा. काय दिसतंय देवी? राहुल आहे. आज चला. आता काय दिसतंय? अहो, हे तर आपलंच राहुल आहे. देवी, आता जरा मागे वळून बघा. सखू, सखूच राहुल. आणि समोर पाहताय ना, ती सखूची समाधी आहे. अगं, किती छान. देवी, सखूची ही योग्यता आहे. सखू एक दिवस या संतपदावर पोहोचणार आहे. जिथे सखूचा पुतळा जाळला होता, त्याच जागेवर काही वर्षानंतर असंच सखूचं मंदिर उभं राहील. सखूचा साधारण पासून असाधारण होण्याचा प्रवास सुरू आहे. तसं बघितलं, तिच्या वाटेतले दुःख, क्लेश हे तिच्याबरोबर आपणही सोसतोच आहे ना. सखू आपल्यासाठी वेगळी आहेच कुठे. मी जणू माझीच चिता जळताना बघते. विठुराया, घरातल्या गावातल्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार आहे रे. ही कोण आहे? आणि माझ्या पुतळ्याची राख इतक्या भावुक होऊन का भरतीये? राख उचलताना हात भाजतायत, चटके लागतायत, पण तरी सगळं सहन करत ती राख मडक्यात भरते. माझ्याबद्दल इतकी इतकी आपुलकी हिला का वाटतेय? ही गळ्यातली माळ ओळखीची वाटतेय. कुठे बरं पाहिली होती?
असेल ही बघितलंच पाहिजे. चाल झपाझप, जणू रानमैनाच. गळ्यात लाल मण्यांची माळ, कळत का नाहीये? फार जवळची वाटते पण ओळख पटत नाहीये. चित्री, झिपरे, मी कसं ओळखलं नाही तुला? त्या हादरणाऱ्या अनुभवानंतर माझ्या झिपरीची माया म्हणजे रखरखत्या उन्हात वळवाची सर आल्यासारखं वाटलं. ए मुली, ती लाल मण्यांची माळ मला दे पाहू. बऱ्या बोलानं दे हा, नाही तर हिसकावून घेईन मी ती माळ. हात तर लावून बघ, ही माळ मला माझ्या सखुताईने दिली. कोण सखुताई? अगं, तुझी सखुताई वाहून गेली नाहीये. अगं झिपरे, तुझी सखुताई तुझ्या समोर उभी आहे. अगं, मीच तुझी सखुताई आहे. तू ओळखलं नाहीस मला, पण तू विठुरायाला जेव्हा बोल लावत होतीस ना खाणाखुणा करून, तेव्हाच मला कळलं ही माझी झिपरी आहे. भेटवलं ग, माझ्या विठुरायाने आपल्याला भेटवलं. अरे काय झालं कामगिरीचं? नुसते गाढवावानी फिरत होता सांगू नका. अरे काय चौकशी वगैरे केली का नाही? ती पोरगी कोण होती, रावळात का गेली, खांबातून इट्टलाला काढलं कसं तिनं, कोणाशी बोलली, कुठून आलती, ठाव ठिकाणा काय तिचा आहे, चौकशी केली का नाही तुम्ही? महाराज, पर तसा काही ठाव ठिकाणा नाही लागला. पर एक जण म्हणाला की ती मुलगी आपल्या गावाकडेच निघाली आहे म्हणून. अरे मग बायलांनो येशीवर बसवा ना कोणाला तरी. अर्धवट काय सांगतं मला? महाराज, जेव्हापासून हे धागा गावला तेव्हापासून आपले 2 सेवक वेशीवर बसून ठेवले होते
अरे पर तुझा धागा मिळण्याच्या अगोदरच ती गावात आली नसल कशावरून? अरे मग तुमच्या येशीवरची लांडगी काय उपयोगाचे? कोल्हे सोडा तिच्या वासावर गावामध्ये आणि शोधून काढा तिला. गावामध्ये विचारा, प्रत्येक घरात विचारा, कोणी अनोळखी बाई आलीये का काय? निघा जा. जी महाराज. चटकीन नसेल ते सकू कशी? नाही ती सकू बोलली होती तेव्हा कोणतरी येईल विठ्ठलाकडून युद्ध करायला. तसलंच कोणतरी आलं असेल. येऊ दे, युद्ध कराया येऊ दे. कशी आहेस ग झिपरे? तुला इतक्या वर्षांनी भेटून मला किती आनंद झालाय म्हणून सांगू? तुला पण खूप 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 आनंद झालाय हो ना? शोधलंस? मला घेऊन गेल्यावर मला सगळीकडे शोधलंस आणि मठात पण गेली होतीस. बापरे, पण कशाला ग? मी तुला कुठेच दिसले नाही हो ना? विठुरायाशी भांडलीस? अगं नको ग असं करूस. उलट त्यांनीच माझी सगळी व्यवस्था केली होती. तुला माहितीये, माझ्याबद्दल त्यांनीच रंगादादा आणि लखुमाईला स्वप्नात येऊन सांगितलं. विठुरायानेच त्यांना पाठवलं होतं झिपरे. तुला सांगितलं नाही, विठुरायाने तुला काहीच सांगितलं नाही म्हणून तू घरी गेली होतीस. काय झिपरे, तू घरी गेली होतीस? अहो भेटले होते तुला. काय म्हणाले झिपरे, सांग ना. अगं झिपरे, दाजींना भेटली होतीस ना? काय म्हणाले? खूप आठवण काढत असतील ना माझे, सांग ना. झिपरे, तू सुद्धा तिला ओळखलं नाहीस? अगं तुला सुद्धा त्या आगीच्या पाळण्यात ठेवलं होतं ना तिने. नाही काही बोलूच नकोस तू. एक भोळ्या चेहऱ्याची दुष्ट आणि कपटी चेटकीण दुर्दैवाने बायको म्हणून माझ्या आयुष्यात आली होती. दुर्दैवाने सून म्हणून या घरात आली होती. पण त्या सखूशी आता आमचा काहीही संबंध नाहीये झिपरे. मला त्या सखू बद्दल काहीही ऐकायचं नाही. मेली सकू, संपली. निघ इथून, जा. अगं निघ. सांग ना झिपरे, भेटली होतीस ना आहोंना? कसे आहेत ते? ते पण माझ्याप्रमाणेच मला भेटायला व्याकुळ झाले असतील ना? तू नजर का टाळतेस? काय झालंय झिपरे, सांग ना. हो कसे आहेत? नको जाऊस ना, आता खायला नको मला. मला सांग ना, अहो कसे आहेत? झिपरे सांग की. तुला विठुरायाची शपथ आहे?
बदललेत अहो बदललेत पण बदललेत म्हणजे काय रागीट अहो खूप रागीट झालं नाही ग असं कसं होईल आता नको नको ग आता खायला कोणी काहीही म्हणो विठुराया पण मला खात्री आहे अहो नेहमीप्रमाणे मला समजून घेते आज ते पुतळा जाळायला आले नव्हते त्यांनी दुसरं लग्नही केलं नाहीये याचाच अर्थ आहोंच्या मनात मीच असणार दुसरं कोणीही नाही अहो ताई थांबा अहो पुढे नको जाऊ तुम्हाला पावता येत नाही ताई थांबा अहो बुडाल ताई तुम्ही थांबा अहो ताई अजून पुढे गेला तर पाणी खोल असेल ताई थांबा अहो ताई मला बी पावता येत नाही आणि त्या आजूबाजूला बी कोणी नाही अहो ताई पुढे नका जाऊ थांबा अहो मालिक ताई बाहेर या मानिक ताई पाया पडते मानिक ताई बाहेर या मी तुम्हाला कसं वाचवू मी सांगते तसं कर नाहीतर जाऊ मी नाही नाही असं नका करू पाण्यात खोल जाऊ नका मी मालकासने आणि मालकीन बाईसने बोलून आणते ए जास्त आगाऊपणा करू नकोस हं? मी सांगते ते ऐकायच्या साध्य आईबाबांना बोलवलंस ना तर मी खरंच या खोल पाण्यात जाऊन जीव देईन जाऊ नको नको तुम्ही सांगा काय करू म्या मी सांगते ना तसंच करायचं ऐक जिगू शेठ सकू अवस्था नव्हता तुम्ही तुला कशाला रे इतक्या पंचायती आपलं स्वतःचं बघ ना तुझं 2 महिन्यांचं व्याज बाकी आहे ते कधी देणार बोल उद्याच्या उद्या पिढीवर व्याज घेऊन यायचं कळलं उगीच्या वायफळ गोष्टी कशाला करतोस रे चल एक दिगुशेठ ओ दिगुशेठ काय झालं ग ते आपल्या मानिक ताई ए आपल्या नाहीत तुझ्या ताई असतील माझ्या नाहीत माझ्या कोणीच नाहीये आणि त्या माणिक बद्दल मला काही ऐकायचं नाही अहो मानिक ताई नदीत पडल्या पाण्यात बुडून मरतायत त्या काय अचानक जीवाला अशी अनामिक हुरहुर का लागली विठुराया काय होतंय माझ्या मनाला कोणी गेलं का जवळून आता इथून कोण गेलं कोण होते ते आहो तर नव्हते ना आहोच गेले का इथून कपडे तर आहोंसारखे वाटत नव्हते पण चाल अगदी माझ्या आहोंसारखीच होती पण आहो यावेळेस नदीवर काय करत असतील पण माझं मन मला सांगतंय ते आहोच होते जाऊन बघू का बघतेच खात्री करून घेते विठुराया किती गोड आहेस रे तू
अवचितच माझी आणि माझ्या प्रिय सखीची आज गाठ घालून दिलीस, तशीच माझी आणि माझ्या आहोंची भेट होणार आहे का आज? वाचवा वाचवा मेले वाचवा माणिक ए आगाऊ पोहता येत नाही तर पाण्यात उतरलीच कशाला ग? वाचवा वाचवा आहो, माणिक 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 हे काय बघते मी विठुराया? हा कुठला न्याय आहे? हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला इतकी वर्ष आहोंची वाट बघायला लावलीस का रे? मला मरण दे, पण ही शिक्षा नको रे विठुराया.